नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मी तुमची मैत्रीण अश्विन बनकर अगदी मनापासून स्वागत करते। तर आपण आता माप शिकायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण पहिलं जे माप आहे ते साधा ब्लाउज कटिंग किंवा 4 टक्स ब्लाउज कटिंगचं माप कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बाही कटिंग ही राहिलेली आहे। पूर्ण व्हिडिओ बनवायला खूप मोठाही होतो आणि तुम्हालाही समजायला एकदम अवघड जाऊ नये त्यासाठी मी स्टेप बाय स्टेपच घेत आहे। जसं तुम्हाला समजेल तसे आपण पुढे व्हिडिओ करणार आहोत। तर चला, आज आपण बघणार आहोत बाही कटिंग आणि कालची रिव्हिजन ही या व्हिडिओमध्ये होणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। ज्या कोणी मैत्रिणी जर नवीन आहेत तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। इथे मी हा पाठीमागचा भाग हा पेपरवरती आखून घेतलेला आहे। इथे मी सर्व मापे टाकून घेतलेला आहे। 8.5 इंचावरती माप घेऊन पुढे मार्जिन ठेवलेला आहे। 1.5-2 इंच तुम्ही ठेवू शकता। अशा प्रकारे इथे मापे टाकून घेतलेला आहे। मोंड्याचा व गळ्याचा आकार मी कट करून घेतलेला आहे। हात शिलाईसाठी खाली 1 इंच ठेवलेला आहे। इथे टक्स हा मी 1/2 इंचाचा बनवून घेतलेला आहे। आता इथील हा पुढील भाग आहे। पुढील भागाचे टक्स हे कशा प्रकारे टाकले जातात हे सविस्तरपणे मी तुम्हाला या पेपरमध्ये सांगणार आहे। मी पीस साईडला ठेवून दिला। इथे आता प्रथम मी उंची मोजून दाखवत आहे। उंची आहे 12.5 इंच। त्यामध्ये आपल्याला 2.25 इंच जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा टक्स टाकतो त्यामध्ये आपलं कापड हे कमी होतं। त्यासाठी आपल्याला हे टक्स टाकून घ्यायचे आहे। आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेत आहे। 6 इंचावरती आकार देऊन घेतलेला आहे। 5.5चा गळा आपला तयार होईल। अर्धा इंच हे शिवण्यासाठी वरती जाईल। आता इथे मी 8.5 इंच इकडे 1/2 इंच हे हुक साठी ठेवलेलं आहे। इथे मी मार्क करून घेतलं। इथे ही कमरेचं माप टाकलं। 33 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग घेतला। आता त्यापुढे मी 2.25 इंच माप ठेवलेलं आहे। अशा प्रकारे रेष ओढून घेतली। हे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी ठेवायचं आहे। पुढील मोंडा टाकायचा आहे। हा मागीलच आहे 1.5 इंचाचा। तर इथे मी बरोबर 1/2 इंच घेऊनच आकार देऊन घेत आहे। आता इथे आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे फुल बस्ट। इथे 9 इंच तयार आहे। मी 10 इंचावरती घेतलेला आहे। 1 इंच नेहमी मिळवायचं। इथे आता 1.25 इंचावरती मार्क केलेला आहे। आता ह्याही साईडला आपल्याला इथलं अंतर हे काढायचं आहे। आपले चेस्ट पूर्ण आहे 34 इंच, त्याचा 10वा भाग आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे 3.5 इंच आपल्याला मिळून जाईल। इथे 3.5 इंचच अंतर घेतलेलं आहे। आता इकडेही मी 1.25 इंच अंतर पुढे ठेवलेलं आहे। इथे एक पॉइंट देऊन घेतला। जो वरचा टक्स येतो त्याच सरळ रेषेमध्ये हे अंतर आपलं निघून येतं। इथे रेष ओढून घेतली। आता ह्या साईडला सुद्धा आपण 1.25 इंच अंतर घेऊन रेष ओढून घेतली। आता इथे फक्त 1/2 इंचच आपल्याला अंतर ठेवायचं आहे। इथे मी योगपट्टीसाठी रेष ओढून घेतली। आता इथे आपण अर्धा इंचावरती आकार देऊन घेतला। हे जे टक्सचं माप असतं ते आपल्या चेस्टवरती अवलंबून असतं, लहान मोठी। इथे छाती आणि कंबर यामध्ये 1 इंचाचा अंतर आहे, त्यामुळे टक्स हा छोटाच येणार आहे। जर अंतर जास्त असेल टक्स हा मोठा आपण घेऊ शकतो।
1-1.25 इंचापर्यंत इथे मी पाव इंचाचा टक्स घेतलेला आहे। आता इकडे मोंड्याच्या साईडने आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे। आता हे जे अंतर आहे मधील टक्स पॉइंट पासून ते 1.5 इंचाचं आहे। अशा प्रकारे आपले 4 टक्स तयार झालेले आहे। तर यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य विचारा, आणि व्हिडिओ समजला नसेल तर तुम्ही पुन्हा बघण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला समजून येईल। अशा प्रकारे आपले हे माप तयार झालेले आहे। इथे जर आपण बोटने घेतला तर हा शोल्डरचा भाग आपला वाढण्यात जातो, आणि जेव्हा पाठीमागचा ही गळा आपला कमी असेल तेव्हा ही शोल्डरचा भाग वाढण्यात जातो। तर अशा प्रकारे माप तयार झालेले आहे पूर्ण। आता इथे मी बाहीचं कटिंग करणार आहे। आता इथे आपल्याला बाहीचे माप घ्यायचे आहे। इथून मी आता मोजून घेणार आहे बाहीसाठी। तर तुम्ही इथे बघू शकता, फिटिंगपासून मी मोजून घेत आहे। ते 7.5 इंचावरती आलेलं आहे। तर आता हे साईडला ठेवून दिलं। इथे मी आपलं बाहीसाठी माप टाकण्यासाठी कपडा घेतला, तो 4 पदरी असा मुडपून घ्यायचा आहे आपल्याला। आता इथे मी प्रथम जे हातशिलाई करणार आहोत त्यासाठी मी हे माप घेत आहे। अशा प्रकारे रेष ओढून घेतली। हे हातशिलाईसाठी झालं। बाही आहे तयार 9 इंच। आता त्यामध्ये मी हातशिलाईचं माप घेतलं। आता इकडे फक्त अर्धा इंचच मी घेणार आहे, म्हणजे 9.5 इंच मी घेणार आहे। इथे 9.5 इंच इथे आलेला आहे। इथे एकदम कडीलाच माप आलेला आहे 9.5 इंच। खालच्याही साईडने मी 9.5 इंचावरती मार्क करून रेष ओढून घेतली। आता इथे मी 2.25 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। आता ह्या साईडला जे आपलं माप आलेलं आहे 7.5 इंच, तर तिथपासून इकडे रेष ओढून घेत आहे मी। अशी तिरकस रेष आपल्याला ओढून घ्यायची आहे। आता इकडे मार्जिन मला कमी पडलेले आहे, कारण कपडा कमी होता। त्यासाठी जे साईडचं कापड आहे ते मी इथे जोडून घेणार आहे अर्धा 1 इंचानी ह्या साईडला। आता इथे आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे। दंडघेर आहे 10 इंच। मी इथे 5 इंचावरती मार्क करून घेतलं। आता इथे हे आपली बाहीची फिटिंग होऊन जाणार आहे। इथे मला कपडा कमी पडलेला आहे, तिथे जॉईंट द्यावा लागणार आहे। आता यामधील अंतर 7.5 इंच निम्म केलं। इथे एक पॉइंट दिला। इथे आपण घेतलं पाव इंच। इथे आता आपल्याला अशा प्रकारे इथून मिळवूनच घ्यायचं आहे। आता इथे पुन्हा आता हे माप पुन्हा असं वरती आपल्याला 1 इंचावरती मिळवून घ्यायचं आहे। इथेही 1 इंचावरती अशा पद्धतीने हे आपली बाहीची कटिंग होणार आहे। मी कट करून दाखवते। इथे मी बाही कटिंग कट करून घेतलेली आहे। अगोदर आपल्याला बाहेरील भाग कट करायचा आहे, इथेही कट देऊन घेतलेला आहे। इथे जो भाग उरलेला आहे त्याचा वापर मला इथे होईल। इथे जॉईंट देऊन
आपली बाही तयार होईल पूर्ण. इथे मी कट करून घेत आहे. दोन्ही बाही आता वेगवेगळ्या झालेल्या आहेत. इथे आता हे पूर्णपणे उलगडून मी जो आपला पुढचा आकार आहे तो कट करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बाही कटिंग झालेले आहे. खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण आता पुन्हा चेक करून घेणार आहोत. जिथे आपलं फिटिंगचं माप आहे तिथे मी हे आपलं बाहीचंही फिटिंगचं माप ठेवून चेक करून घेतलेलं आहे. बाही एकदम परफेक्ट बरोबर आलेली आहे. तुम्हाला अशा प्रकारची बाही कटिंग करायची असेल तर एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.